उकळत्या पाण्यामध्ये फुलगोबी घालून तर बघा, एक्स्ट्राच्या 2 पोळ्या तुम्हाला जेवण जाईल. ही रेसिपी जर तुम्ही बनवली तर अशा पद्धतीने ही फुलगोबीची मस्त अशी छान पाण्याला उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपल्याला फुलगोबी घालून घ्यायची आहे. साधारण गोबी 50% शिजेल एवढी आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं पाण्यामध्ये ही गोबी उकळू द्यायची आहे. बघू शकता असं पिवळं कलर असा जात आहे आपल्या गोबीचा, तोपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायची आहे. गोबी साधारण 80% एवढी ही शिजेल गोबी, तोपर्यंत आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे. गंजामध्ये थोडंसं तेल घातलेलं एक पळी मी साधारण छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर यामध्ये कांदा लाल झालेला आहे, यामध्ये थोड्याशा मोहरी घालूया आपण. मोहरी पण छान तेलामध्ये अशा तडतडू द्यायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर मग थोडंसं कढीपत्त्याचे पानं घालायचे. 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं घातलेले आहेत मी यामध्ये. ते पण आपल्याला कमी गॅसवरती परतून घ्यायचं. थोडंसं 1 चम्मच लसूण घातलेलं आहे कुटून यामध्ये मी. ते पण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. छान असा लालसर झालेला आहे आपला कांदा, लसूण, कढीपत्ता व थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची. ते पण छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. आता हळद घातलेली 1 चम्मच, लाल तिखट व मीठ हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव परतून घ्यायचं आहे छान. आता यामध्ये जी आपण उकडलेली फुलगोबी होती ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. छान अशी परतवून घ्यायची आहे आता आपल्याला कमी गॅसवरतीच. अशा पद्धतीने बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने फुलगोबीची सुकी भाजीसुद्धा बनवू शकता. अशा पद्धतीने सुकी भाजीसुद्धा आपली ही रेडी झालेली आहे. उकडून घेतली त्यामुळे लगेच असा गॅस बंद केला तरी पण चालते. थोडंसं यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला की आपली सुकी भाजीसुद्धा रेडी झालेली आहे फुलगोबीची. तुम्ही या भाजीला आपण जे उकडून फुलगोबी घेतली होती ते पाणीसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. जे आपण उकडून घेतलं होतं, पण मी यामध्ये जणांना गोबीची भाजी आवडत नाही, वास येतो, त्यामुळे मी यामध्ये दुसरं पाणी घालत आहे, साधारण अर्धा ग्लास एवढं. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही भाजी बनवून बघा. खूप मस्त अशी होते भाजी. छान अशी थोडंसं कोथिंबीर घातलेलं आहे. छान 1 ते 2 उकळी येऊ द्यायची आपल्याला. तरच आपण फुलगोबी ही उकडून घेतली त्यामुळे मी पाण्याचा वापर इथे कमीच केलेला आहे. पाणी आपल्याला लागणार नाही. छान अशी गोबी आपली शिजलेली आहे, त्यामुळे मी कमीच पाणी घातलेलं आहे. 2 उकळ्यामध्ये आपली भाजी ही एकदम रेडी होते. 1 चम्मच जिरं कूट घातलेला आहे यामध्ये मी. बघू शकता मस्त अशी आपली भाजी ही रेडी झालेली आहे. खूपच मस्त ही भाजी होते. यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आपल्याला. पातळसर ज्यांना भाजी आवडते तर नाही घेतलं तरी पण चालते. बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी ही रेडी झालेली आहे, पण थोडीशी अशी पातळसर वाटत आहे. तर यामध्ये आपण 2 ते 3 चम्मच शेंगदाण्याचा कूट घालूया. त्याला मिक्स करून घेऊ. थंड झाल्यानंतर मस्त अशी या भाजीला ग्रेव्ही येते, घट्टसर अशी भाजी होते. नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी फुलगोबीची एक वेळेस अशा पद्धतीने बनवून बघा. पाण्यामध्ये उकडून काढून खूप मस्त अशी होते. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बघू शकता मस्त अशी ही भाजी आपली रेडी झालेली आहे. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जाता जाता.